नमस्कार मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। मंडळी, वास्तू आणि ज्योतिष विषयातली विविध मुद्द्यांची माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे राशी चक्रातल्या 6व्या बुध ग्रहाच्या म्हणजे कन्या राशीच्या डिसेंबर 2023 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। म्हणजे डिसेंबर महिना म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना आणि हा शेवटचा महिना उत्तम जावा, शेवट गोड करी गुरु राजा, ही सगळ्यांची मनापासून इच्छा असते। आपल्याला काय असणार आहेत या महिन्यातल्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी, तर कुठल्या गोष्टी सांभाळायच्या आहेत हा महिना चांगला जाण्यासाठी, याची माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेत आहोत। म्हणजे हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणेच चंद्र राशीप्रमाणे म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच या राशी भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत त्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत आपल्याला लागू पडतील असं बिलकुल नाही। कारण मूळ कुंडलीमधील ग्रहयोग तुमच्या कसे आहेत, कुठल्या ग्रहाची दशा महादशा अंतर्दशा सध्या तुम्हाला सुरू आहे, कोणता ग्रह तुमच्या पत्रिकेत शुभ आणि अशुभ आहे, त्यानुसारच दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात। कृपया हे लक्षात ठेवा। परंतु ढोबळ मिळणारे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे जाणवतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे लक्ष देऊन ऐका। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण आपल्या चंद्रच्या भ्रमणानुसार असलेले शुभ आणि अशुभ दिवस सुद्धा जाणून घेणार आहोत। तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा। आणि हो मंडळी, आपण जी आतुरतेने वाट पाहत होता ना, ती म्हणजे दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र नृसिंहवाडी, आपली सगळ्यांची आवडती नरसोबाची वाडी, या ठिकाणच्या आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने केले जाणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची। हा कार्यक्रम येत्या जानेवारीमध्ये 2024 होणार आहे। मंडळी, लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी, तर लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आणि दत्त महाराजांची उपासना मंत्र साधना ही जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यामुळे विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना तर करणार आहोतच, पण त्यातलं तंत्र माहिती करून घेणार आहोत, त्यातल्या काही मुद्रा माहिती करून घेणार आहोत। आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने महाराजांच्या नरसोबावाडीमध्ये जानेवारी 26, 27, 28 वार शुक्रवार, शनिवार, रविवार 2024 या दिवशी ह्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन नियोजन केलेलं आहे। आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला निश्चित आवडेलच। व्हायचं असेल तर कृपया व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि या कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घ्या। प्रत्यक्ष फोन करून माहिती घ्यायची असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 9892156163 या नंबरवर संपर्क करा किंवा व्हॉट्सअप करून माहिती घ्या। चला पाहूया डिसेंबर महिना आपल्या कन्या राशीसाठी नक्की काय बरं घेऊन आलेला आहे, या सगळ्याची माहिती आता इथून पुढे। महिन्याच्या पहिल्या 15 म्हणजेच 16 तारखेपर्यंत रवीची मंगळ ग्रहाबरोबर पराक्रम स्थानातून वृश्चिक राशीमधून युती होणार असून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुक्र आणि बुध ग्रहांची युती होणार आहे, ज्याचा संबंध आपल्या पराक्रमाबरोबरच भाग्याची साथ आपल्या कार्याला मिळवण्यासाठी अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीने होताना दिसत आहे। यालाच भाग्य जागृती किंवा भाग्याचा उदय होणं असंही आपण म्हणू शकतो। तसेच 25 डिसेंबरपर्यंत धनस्थानातील म्हणजे दुसऱ्या घरातील शुक्र ग्रह जुनी रखडलेली येणी उसनवारी उधारी यांच्या वसुलीसाठी लाभदायक राहील। अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र जरा जास्तीचे वाढवायची गरज लागेल। तर योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा ग्रहयोग शुभ परिणाम सुद्धा देईल। मात्र लोभाला बळी पडून चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवू मात्र नका। प्रथम स्थानातील केतूचे भ्रमण आपल्याच राशीमधून होत आहे, जे आपल्यामधील सुखासीनता म्हणजेच थोडंसं आळस वाढवायचं काम करेल। हो, अर्थात ते आपल्या कार्याच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा निश्चितच चांगलं राहणार नाही। त्यामुळे आळस मात्र कमी करावं लागेल। त्यातच कन्या राशीचे बरेचसे आजार ना हे पोटाच्या पचनसंस्थेच्या संदर्भात जास्त असतात। त्यामुळे पचनसंस्था बिघडणं, अचानकपणे वजन वाढण्याचा धोका निर्माण होणं, असा अनुभव आपण या महिन्यापासून घ्यायला लागणार आहात। कारण हा केतू आणि राहू जो बदलतो ना, तो 1.5 वर्षाकरता असतो मंडळी। तेव्हा अवश्य काळजी घ्या। आणि या राहू केतूचा काय बरं परिणाम होणार याचा व्हिडिओ आपण केलेला आहे, त्याची लिंक मुद्दाम खाली देतोय, अवश्य तो व्हिडिओ सुद्धा पहा। पंचम स्थानाचा स्वामी ग्रह शनी आणि त्यावर पडणारी मंगळ ग्रहाची दृष्टी विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना अनुकूल म्हणजे सहाय्यभूत ठेवण्याचं काम करेल। विद्या अभ्यासातील आपण घेतलेली मेहनत आपल्या कष्टाचं चीज करेल। काही महत्त्वाच्या परीक्षा या काळात आपण देणार असल्यास उत्तम यश मिळवण्यास सुद्धा मदत होईल।
विशेष करून जी मंडळी कायद्याचा अभ्यास करताय, लॉ अँड ऑर्डर, कायदा, बिझनेस मॅनेजमेंट, टॅक्स कन्सल्टेशन्स किंवा टॅक्स कन्सल्टंट, अकाउंटंट, ॲग्रिकल्चर, शेतीविषयक अभ्यास, रिसर्च, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, अशा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींना सुद्धा, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गांना हा महिना बऱ्यापैकी उत्तम राहतोय. काही चांगल्या संधी, काही चांगले शिक्षणाचे योग या काळात आपल्याला समोर येताना दिसते. नातेसंबंधातील सुधार करण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती या महिन्यात आपल्याला मदत करणार आहे. तेव्हा अवश्य नात्यांमध्ये असणारा बिघड सुधारण्याची ही संधी सोडू नका. नवीन नातेसंबंधातून आपल्या प्रगतीला चांगला हातभार लागेल, कारण या नवीन नातेसंबंधातून काही नवीन मार्ग, काही नवीन विचार यांचा निश्चितपणे आपल्या उत्कर्षासाठी, आपल्या ध्येयसिद्धीसाठी सकारात्मक असा परिणाम निर्माण व्हायला मदत होणार आहे. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 28 डिसेंबर नंतर बुध ग्रह वक्री होऊन पराक्रम स्थानामध्ये येतोय आणि त्याला साथ मिळते आहे ती म्हणजे शुक्र ग्रहाची, ज्याचा उपयोग आपल्यामधील ज्या काही कमतरता असतात, प्रत्येकामध्ये असतात, त्या आपल्यामधल्या असलेल्या कमतरता ज्या आहेत त्याची ओळख आपल्याला होऊन नक्की आपल्या उत्कर्षासाठी, व्यवसायाच्या प्रगतीसाठी, आरोग्यासाठी नक्की काय करायला पाहिजे याचं आत्मचिंतन होण्यास हा बुध आणि शुक्राचा शुभयोग आपल्याला खूप सुंदर मदत करणारा ठरणार आहे. कारण मुळातच बुध ग्रह हा बुद्धीचा कारग्रह असून तो आपल्या राशीचा सुद्धा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे तो अवश्य आपल्याला निश्चित आपल्यातलं आत्मचिंतन करायला लावेल. परिवारातील सुखसमाधान याची कमतरता काय कारणांमुळे निर्माण होत आहे त्याबद्दलचं चिंतन या काळामध्ये चांगल्या प्रकारे होऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि उत्साहाने आपण आपल्या कार्याशी जोडू शकाल असा हा कालखंड राहणार आहे आपल्या राशीला. नवीन अधिकारी वर्गाशी तसेच चांगल्या बुद्धिवादी लोकांशी संबंध येऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपला विकास पुन्हा स्थापित करू शकाल. तेव्हा अवश्य या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करणं महत्त्वाचं राहणार आहे. काम करा आणि अनुभव घ्या. कारण संधी कितीही चांगल्या आल्या ना मंडळी, तरी काम मात्र आपल्यालाच करावं लागतं, कष्ट आपल्यालाच घ्यावे लागतात. पुढील वर्ष यशस्वीपणे जर साकारायचं असेल तर अवश्य या महिन्यात आपल्याला आपल्यावर काम करणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राशीला आलेला 8वा गुरु हा आपल्या चुकांना नुकसानीमध्ये परिवर्तन करण्याचं काम करतो आहे. तेव्हा सावधानता ठेवा, योग्य मार्गदर्शनाखाली योग्य परिवर्तनाची सूत्र सांभाळा आणि मेहनत करायला मागे हटू नका. आणि ही जीवनाची 3 सूत्र आहेत ना, ती आपल्याला या महिन्यात जाणीवपूर्वक सांभाळायची आहेत, त्याच्यावर काम करायचं आहे, माहिती करून घ्यायची आहेत. गुरुग्रह आपल्या 7व्या घराचा कारग्रह आहे, 7म स्थानाचा. त्यामुळे जोडीदाराच्या व्यवसायाकडे तसेच स्वतःच्या व्यावसायिक कारकिर्दीकडे सातत्याने लक्ष देणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं यामध्ये जराही कसूर करून चालणार नाही, नाहीतर आपलंच नुकसान होईल. तेव्हा सावधानता ठेवा. विशेष करून व्यावसायिक मंडळींसाठी ही सूचना गंभीर आहे. अशा सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला योग्य दिशा मार्गदर्शन होण्यासाठी आध्यात्मिक मार्गाकडे वळणं सुद्धा आपल्यासाठी उत्तम राहणार आहे. त्यामुळे मानसिक शांतता आणि समाधान मिळायला मदत मिळेल. आपल्या आध्यात्मिक गुरुची सेवा, त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर चालण्याची सवय आणि तयारी आपल्याला अशा संघर्षमय जीवनातून निश्चितपणे यशस्वीपणे बाहेर काढायला मदत करणार आहे. हाच बुधग्रह आपल्या कर्मस्थानाचा, कर्मस्थान म्हणजे दशमस्थान, केंद्रस्थान आहे, याचा स्वामी ग्रह असल्यामुळे नोकरदार मंडळींना आपलं करिअर अजून चांगल्या संधी घेऊन स्थिर करण्यासाठी जरा जास्तीची मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी या महिन्यात घेतलेले आपले नोकरीबद्दलचे निर्णय आपल्यासाठी यश व संपन्नता देण्यासाठी निश्चित मदत करतील. आवश्यकता आहे ती म्हणजे आपल्या धाडसाची आणि धाडसी निर्णयाची, अभ्यासपूर्ण निर्णयाची. अविवाहितांना म्हणजेच विवाह इच्छुक मंडळींना बुध आणि शुक्र या दोनही ग्रहांचं साह्य मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी होणार आहे. तेव्हा अवश्य जोडीदाराची निवड करण्याचे प्रयत्न वाढवू शकता. तसेच या महिन्यामध्ये भविष्यातील आपल्या सुखी जीवनासाठी आत्तापासूनच योग्य अशी बचत, योग्य अशी इन्व्हेस्टमेंट करणं महत्त्वाचं राहणार आहे. उगाचच खर्च होणारा पैसा आणि वेळ याचा ताळमेळ आपल्याला या महिन्यात घालावा लागणार आहे आणि घालावाच लागणार आहे. उत्तम राहील. जमीन जुमला, शेत जमीन यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळाली तर आपण मंडळी अवश्य ती संधी घेऊ शकता. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी घेतलेले या महिन्यातले निर्णय हे आपल्याला योग्य राहतीलच. तर मुलांच्या प्रगतीमुळे मानसिक आनंद आणि समाधान मिळवून देणारा हा महिना राहतोय. त्यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीकडे आपण आनंदाने पाहू शकता. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे किंवा आपल्या वास्तूचे
सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये आमचा जो संपर्क नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअप करून माहिती घ्या की कशा प्रकारे कन्सल्टेशन केलं जातं, सल्ला दिला जातो आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. अर्थातच हा सल्ला फोनवरून दिला जातो. आमचा नंबर आहे 9892156163. थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये इन्फ्रा, ऑइल, स्टील, फायनान्स, फार्मा, पॉवर, इंजिनिअरिंग हे सेक्टर्स फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम लाभाचा राहतो आहे. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करण्याला सुद्धा हरकत नाही. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभाचा आहे. म्हणजे आपल्या कन्या राशीच्या लोकांची न्यूमेरिकल जी मेमरी असते ती फार सुंदर असते. त्यामुळे शेअर मार्केटचा विचार करू शकता अभ्यास करून. मंडळी, ही होती आपल्या महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपण जाणून घेऊया चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला काय सांगते. चंद्र 2.25 दिवसाने राशी बदलतो. त्यामुळे महिन्यामध्ये सगळ्या राशींमधून तो फिरत असतो. असा 6वा, 8वा, 12वा चंद्र जेव्हा राशीला येतो तेव्हा जरा सांभाळायचं असतं. आणि हे सांभाळायचं 4, 5, 18, 19, 22, 23 आणि 31 या तारखांना. त्यामुळे या दिवशी सावधानता ठेवा. काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर मानसिक शांतता राखा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मात्र चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये आपल्यासाठी राहणार आहे 1 ते 3, 6 ते 17, 20, 21 आणि 24 ते 30 या डिसेंबर महिन्यातल्या तारखांना. त्यामुळे काही महत्त्वाची खरेदी, काही मौल्यवान गोष्टींची खरेदी किंवा काही महत्त्वाचे निर्णय, काही महत्त्वाच्या मीटिंग्स, काही महत्त्वाचे कागदपत्र साईन करणार असाल तर अवश्य या तारखांमधला योग्य दिवस तुम्ही निवडू शकता. तर मंडळी, ही होती एकंदरीत आपल्या कन्या राशीची समग्र माहिती. या संपूर्ण महिन्यात ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी दत्तबावनी अतिशय सुंदर स्तोत्र आहे आपल्या पुस्तकात दिलेलं आहेच. आणि घोर कष्टोद्धारण स्तोत्र अवश्य पठण सुरू करा. तसेच रोज ओम गुरवे नमः या मंत्राचा जप कोणत्याही वेळेमध्ये 1 माळ अवश्य करा. गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय वाचनात ठेवा. जमेल तसा स्त्री पुरुष कुणीही वाचू शकतात. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी अतिशय महत्त्वाचं पुस्तक म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं, शिवाय ह्या स्तोत्र आणि मंत्रांचा जप कसा करावा, त्याचे काय नियम आहेत असं असलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी. भारतात कुठेही असेल, मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर 9892156163 या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर हे सगळं आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. साधारणतः आठवडाभरामध्ये पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था आमच्याकडून केली जाते. आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. स्त्री पुरुष कुणीही या ग्रंथाचं वाचन पारायण करू शकतात. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित केलेली, सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र अशी बरीचशी यंत्र आहेत. आपण व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, ह्या कन्या राशीच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा ना मुद्दाम खाली दिलेले आहेत, ते सुद्धा पाहायला विसरू नका. तर असा आहे डिसेंबर महिना आपल्या राशीसाठी. अवश्य हा महिना आपल्याला आनंदाचा, सुखाचा जाओ हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये कन्या राशीनंतर येणारी 7वी म्हणजे तूळ राशी काय बरं सांगते आहे डिसेंबर महिन्याबद्दल, त्याचीही माहिती घ्यायला विसरू नका. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.